नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पंजाब आनी पुडुचेरीचे जनतेक तांच्या स्थापना दिसा निमतान शुभेच्छा दिल्या. ह्या प्रत्येक प्रदेशान देशाच्या प्रगतीत उल्लेखनीय योगदान दिलां अशें तांणी म्हळां. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन हांणी जागतीक दक्षिण राष्ट्रांमदीं धोरणात्मक सहकार्याचें आवाहन केलें आनी नैतीक फुडारपण, जबाबदार तंत्रज्ञानाचो वापर आनी जागतीक एकतेचेर भर दिलो. राधाकृष्णन हांणी काल उपराष्ट्रपतींच्या परिशदेंत आंतरराष्ट्रीय धोरणात्मक सहभाग कार्यक्रम म्हळ्यार इनस्टेपच्या 3ऱ्या आवृत्तीच्या प्रतिनिधीं कडेन संवाद सादतना हें सांगलें. इनस्टेप हो एक उपक्रम आसा जो भारत आनी मैत्रीपूर्ण परदेशी राष्ट्रांमदल्या वरिश्ठ राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यां खातीर एक धोरणात्मक संवाद माची म्हूण काम करता अशें उपराष्ट्रपतींनी अधोरेखीत केलें आनी सांगलें की वाडट्या परस्पर संबंदीत जगात जंय कल्पना आनी आव्हानां शीम हुपतात, आंतरराष्ट्रीय सहभाग ही एक सामायिक जबाबदारी जाल्या. कार्यावळीच्या 3ऱ्या आवृत्तींत 24 देशांमदल्या 32 आंतरराष्ट्रीय सहभागी सयत 44 प्रतिनिधींचो समावेश आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ आनी मध्य प्रदेशाच्या जनतेक तांच्या स्थापना दिसा निमित्त शुभेच्छा दिल्यो. सोशल मिडिया पोस्टाच्या मालिकेत मोदींनी छत्तीसगडाच्या जनतेक शुभेच्छा दितना म्हळें की राज्य प्रगतीचे नवीन मापदंड स्थापीत करपाक गुंतला. राज्यांतले खुबशे वाठार जे एके काळार नक्षलवादान प्रभावित आशिल्ले ते आतां विकासा खातीर स्पर्धा करतात. हमारा छत्तीसगढ़ अपनी स्थापना के 25 साल पूरे कर रहा है. छत्तीसगढ़ के साथ ही देश के और भी कई राज्य अपना स्थापना दिवस मना रहे हैं. मैं इन सभी राज्यों के निवासियों को स्थापना दिवस की बहुत बहुत बधाई देता हूं. राज्य के विकास से देश का विकास, इसी मंत्र पर चलते हुए हम भारत को विकसित बनाने के अभियान में जुटे हैं. शेतकार भाव भयणींच्या अथक परिश्रमान, आपल्या सैनिकांच्या अतुलनीय शौर्यान आनी आमच्या तरणाट्यांच्या उल्लेखनीय कामगिरीन हरियाणान ऐतिहासीक भूमी पुराय देशा खातीर एक उदाहरण आसा. कर्नाटकाच्या जनतेक शुभेच्छा दितना हें राज्य ज्ञानान रुजलेल्या प्रगतीच्या भावनेचें प्रतीक आसा अशें म्हणून जी तांचें साहित्य, कला आनी संगीतात तशेंच कर्नाटकाच्या लोकांच्या उत्कृश्टता आनी कश्टाळू स्वभावात दिसता अशें मोदींनी म्हळें. केरळाच्या लोकांक शुभेच्छा दितना मोदींनी राज्याचे निसर्गरम्य भूदृश्य आनी शेकड्यान शेकडो पोरणे दायज भारताच्या उत्साही सांस्कृतीक वैभवाचें प्रतिबिंब आसा अशें म्हळें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आयज छत्तीसगडाच्या दौऱ्या वेळार नया रायपूर हांगा ब्रह्मकुमारींच्या शांती शिखराचें उक्तावण केलें. हें केंद्र आध्यात्मीक शिक्षण, शांती आनी ध्यानाचें आधुनीक केंद्र आसा. देशाचो विकास ताच्या राज्याच्या विकासा कडेन जोडलेलो आसा. ह्या मंत्र्याच्या मार्गदर्शना खाला सरकार भारताक विकसीत राष्ट्र करपाक वचनबद्ध आसा अशें मोदी उलयले. ह्या प्रयत्नांत ब्रह्मकुमारी सारक्या संघटनांची महत्वपूर्ण भूमिका आसा अशें तांणी म्हळें. शांति शिखर एकेडमी फॉर अ पीसफुल वर्ल्ड, मैं कह सकता हूं, आने वाले समय में संस्थान विश्व शांति के सार्थक प्रयासों का प्रमुख केंद्र होगा. मैं आप सभी को और देश विदेश में ब्रह्मा कुमारी परिवार से जुड़े सभी लोगों को इस सराहनीय कार्य के लिए अनेक अनेक शुभकामनाएं देता हूं. भारत पुराय जगात सैमाचो सांबाळ करपी आवाज थारला अशें मुखार मोदी उलयले. भारत पूरे विश्व में प्रकृति संरक्षण की प्रमुख आवाज बना हुआ है. बहुत आवश्यक है कि हमें प्रकृति ने जो दिया है हम उसका संरक्षण करें, हम उसका संवर्धन करें, और ये तभी होगा जब हम प्रकृति के साथ मिलकर जीना सीखेंगे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबराक काणकोणच्या श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जिवोत्तम मठाक भेट दितले आनी मठाचे परमपूज्य विद्याधीश तीर्थ स्वामीजींच्या शुभ उपस्थितीत देशांतल्या सगळ्यात उंच भगवान रामाच्या पुतळ्याचें अनावरण करतले. गोंया तळगांवच्या श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमार सुरू जावपी फिडे वर्ल्ड कप 2025 सर्तीत सर्वोत्तम बुद्धीबळ प्रतिभेचें आयोजन केलां. संवसारीक विजेतो डी गुकेश, आर प्रज्ञानंद आनी अर्जुन एरिगाईसी हांचे वांगडा दिग्गज विदीत गुजराती आनी पेंटाला हरिकृष्ण हांणी पंगडाचें फुडारपण केलां. हातूंत मॅक्सन कार्लसन, हिकारू नाकामुरा आनी फाबियानो कारुआना हांणी सगळ्यांनी हेर सर्तीचो आनी वैयक्तीक वचनबद्धतेचो उल्लेख करून ह्या वर्सा भाग घेवना. हवामान खात्यान फुडल्या 24 वरां खातीर सिक्कीमच्या कांय वाठारांनी व्हड ते खूब व्हड प्रमाणांत बर्फवृश्टीचो रेड अलर्ट जारी केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 नमस्कार.